नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण सारोळे तालुका निफाड या ठिकाणी आपण फिर विजिट करत असताना आपल्याला एक ठिकाणी शेतकरी भेटलेले. तर त्यांचा मिरचीचा प्लॉट आहे. तर त्यांनी या मिरची पिकाचं कशा प्रकारे व्यवस्थापन असेल, नियोजन केलं हे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शेखर रत्नाकर शिंदे आणि ही माझी व्हरायटी गौरी आहे, ॲक्सेंटची गौरी. 30 जूनचा प्लांटेशन आहे. आज जवळजवळ मिरची 45 दिवसाची झाली, तरी 45 दिवसाच्या मानानं पहिला तोडा पण चालू झाला. तर त्याला बऱ्यापैकी थ्रिप्सचे स्प्रे घेतले मी आणि सेटिंगसाठी विल बॉन्ड घेतला विलवूड कंपनीचा, आणि त्याचसोबत झिंक, कॅल्शियम आणि बोरॉन घेतला. तर त्यांनी बऱ्यापैकी फुलकळी पण लवकर सेट झाली आणि पत्ती पण बऱ्यापैकी रफ झाल्यासारखी वाटते मला याची. आणि आता खोडा चालू आहे, माझं लेबर तोडता पण आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा फील्ड विजिट करत असताना शेतकरी भेटले. त्यांनी सांगितलं आपल्याला का आम्ही मिरची पिकासाठी विल बॉन्ड या औषधाचा फवारणी घेतली. किती दिवसापूर्वी याचा वापर केला तुम्ही? आता जवळजवळ 8-9 दिवसापूर्वी मारलं होतं. हा ना. म्हणजे वापरण्या अगोदर काय परिस्थिती, वापरल्यानंतर काय बदल दिसला? म्हणजे एक कुठं जी फुलकळी दिसते, एक खट्टी डायरेक्ट सगळी फुलकळी एकसारखी दिसायला लागली आणि नंतर रेस्ट म्हणजे खोडा झाला डायरेक्ट आज 8-9 दिवसानंतर. हे बघा शेतकरी मित्रांनो, या अशा प्रकारची मिरची या ठिकाणी सेटिंग झाली. तुम्ही आता बघू शकता. या बघा, अशा प्रकारची मिरची या ठिकाणी सेटिंग झालेली. हे बघा, आता जी मोठी मिरची ती तोडून घेतोय. पुढचा खोडा लवकर 10 दिवसात परत एकदा येईल. बरोबर. मग विल बॉन्ड वापरल्यानंतर 100% तुम्हाला प्लॉट मध्ये फरक जाणवतो? 100%. तुम्हाला असं का बाकी शेतकऱ्यांना तुम्ही असं या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगू शकता भाऊ? काय सांगणार? सेटिंग साठी तर शक्यतो बिल्ड बॉन्ड ट्राय करावा एकदा. एक प्लॉटला तरी डेमो म्हणून ट्राय करावं, नंतर स्वतःहून यूज करतील. बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण असा मिरची पिकाचा जर प्लॉट जर असेल आणि फुलकळी वाढवण्यासाठी, मिरची पिकाची फुलाची सेटिंग करण्यासाठी बॉन्ड या औषधाचा आपण आपल्या मिरची पिकामध्ये अवश्य वापर करायचा आहे. त्याचं प्रमाण साधारणतः 30 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. याचा वापर केल्यानंतर तुम्हाला आपल्या मिरची पिकामध्ये फुलकळी पण वाढलेली दिसल, फुटवा झालेला दिसल आणि फुलकळीचं फळामध्ये पण रूपांतर झालेलं दिसल. अशा पद्धतीने आपल्या मिरची पिकाचं तुम्ही व्यवस्थापन करा, नियोजन करा आणि आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवा. धन्यवाद.